छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण करून देणारा विजयदुर्ग किल्ला नववर्षाच्या दीपोत्सवात न्हाऊन निघाला। विजयदुर्ग वासियांचा उत्साह अभूतपूर्व असा दिसून आला। विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक विजयदुर्ग जेटी येथून ढोल ताशांच्या गजरात, लेझिम नृत्यासह मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करीत गडावर पोहोचली। छत्रपती शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या कार्याची आठवण म्हणून 50 मशाली 5000 दिव्यांनी विजयदुर्ग किल्ला उजळून निघाला। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे, तहसीलदार लक्ष्मण कसेकर, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह सर्व सरपंच मंडळी, विविध संस्थांचे अध्यक्ष, मान्यवर मंडळी उपस्थित होती। यावेळी भवानी मातेचा जय जयकार करण्यात आला। पुढे यादीमध्ये आपलं जे गाव जाणार आहे किंवा किल्ला जाणार आहे ते लवकर पूर्ण होईल यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। त्या थोड्याशा काही कटुपणा शकतात, पण ते आपल्याला करणं आवश्यक आहे। त्यामुळं यापुढे किल्ल्याचं संवर्धन चांगलं राहील, किल्ल्यात कचरा राहणार नाही, काही किल्ल्यामध्ये आपण काही वेडवाकडं शेप कचरा प्लास्टिक असं घेऊन जाणार नाही, असं जर गावाने प्रयत्न सगळ्यांनी जर निर्णय घेतला आणि बाहेरच जर अडवलं ते, तर मला वाटतं की हे आपल्या सगळ्यांना शक्य आहे आणि पर्यटक सुद्धा तुमच्या मनाला मान्य देतील आणि त्याप्रमाणे वागतील। कारण हल्ली पर्यटक पण थोडे जागरूक झालेले आहेत, त्यांनाही कळतं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। त्यामुळं आपण सर्व मिळून हा प्रयत्न पुढे घेऊन जाऊया। मगाशी ज्या मर्दानी खेळ दाखवले त्या ग्रुपचं मी खरंच कौतुक करतो। फक्त त्यांना एक विनंती राहील माझी अशी की आपण हे जे मर्दानी खेळ आहेत ते आपण शाळांमध्ये जाऊन दाखवावे आणि मुलींना पर्टिक्युलरली या लाठी किंवा अन्य गोष्टीचं जर असं ज्ञान दिलं तर मला वाटतं की नारी शक्ती जरा आपल्याला स्ट्रॉंग करता येईल। त्यांच्यावरती जे काही अत्याचार अन्याय होतोय आजकाल तो त्यांना स्वतःला पुढे आलं तर त्या अजून चांगल्या पद्धतीनं सुरक्षा राहतील। त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ते जरा असं शाळांमध्ये पण घेऊन जावा हा कार्यक्रम। ज्या मुलांनी इथं छान कार्यक्रम केला त्यांचे अभिनंदन, खूप छान। शिवाजी महाराज खूपच चांगले होते, छान होता शिवाजी महाराजांनी, त्याचा जो मुलगा होता तो। सगळ्यांना धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।